कौसडीमध्ये नाल्याअभावी घाण पाणी रस्त्यावर, नागरिकांचा संताप. वॉर्ड क्रमांक 2 मधील पाणी टाकी परिसरात चिखल, अंगणवाडीत जाणाऱ्या चिमुकल्यांना त्रास. जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे. गावातील वॉर्ड क्रमांक 2 मधील नवीन पाणी टाकी परिसरात सिमेंट कॉन्क्रीट नाली नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून संपूर्ण परिसर घाण पाणी आणि चिखलाने व्यापला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या परिसरात लहान मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्र असून चिमुकल्या बालकांना दररोज अंगणवाडीत पोहोचण्यासाठी चिखलातूनच वाट काढावी लागते. स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली आहे. घाणपाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्ते अक्षरशः चिखलमय झाले असून नागरिकांना चालणं मुश्किल झालं आहे. दुचाकी वाहन घसरून पडण्याच्या घटनाही वारंवार घडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखीन भीषण बनते. जणू काही संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याचं चित्र दिसून येतं. केवळ वॉर्ड क्रमांक 2च नव्हे तर संपूर्ण गावातील अनेक गल्लीबोळात सिमेंट कॉन्क्रीट नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरच वाहत आहे. ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कर भरतो आम्ही पण सुविधा शून्य, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. तात्काळ सांडपाण्याचा बंदोबस्त करून सीसी नाल्यांचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, की नागरिकांचा संयम संपल्यानंतरच हालचाल होणार, असा सवाल कौसडीतील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सय्यद चांद पाशा सय्यद मुसा, वार्ड क्रमांक 2चा. हे पहा तुम्ही, आमचे हे हाल पहा. आम्ही 5-6 महिन्यापासून सगळ्याला सांगितलं पण कोणी ऐकायला तयार नाही आमचं. आता सांगून आम्ही थकून गेलो तरी बी आम्ही हे पहा आमच्या पैशाने इथं आणून टाकलं तरी मी तुम्ही हे पहा, मागं पहा, तिकडं पहा, ते पहा. आमच्या लेकरा बाळाला इथं चलता येईन हो. पाणी आहे का? पाणी पहा इकडे इथं नाली नाही, पण नाली तुम्ही नसू द्या, पण याची काहीतरी सुविधा करायला लागा ना, का नाही करायला लागा? तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला काय तक्रार केली का याची? तक्रार केलती ना. हां केलती. एकदा सरपंचाला सांगितलं होतं आमच्या गल्लीमध्ये असं प्रकरण आहे, तुम्ही पहा. हां. ते म्हणले मी एका हप्त्याचा टाइम द्या, मी पाहतो. ते काय अजून आले ना इकडे. किती दिवसापूर्वी केली ती? तरी दीड पाऊण 2 महिने झाले. हो. आता तुमची मागणी काय आहे सध्या? आता आमची मागणी काय, आम्हाला हेच हे पाण्यात बंदोबस्त पाहिजे आम्हाला. आमची मागणी काय आहे दुसरं? आम्हाला काय तकलीफ? ही तकलीफ आम्हाला. आता तुमच्या लहान लेकरं या अंगणवाडीत जातात का? हा काय त्यांना जाता येते का या? वाटत नाही पाहा तुम्ही, आहे का वाट जायला? अंगणवाडी का चालते नाही. वाटत नाही आमच्या. बरं, आता ग्रामपंचायत प्रशासनाने हे तात्काळ काम केलं तर ठीक आहे, नाही केल्यावर काय करणार तुम्ही पुढे? ग्रामपंचायतमध्ये आम्ही जाणार. आमची वार्ड क्रमांक 8-10 माणसं सांगू त्याला जाऊन. काका, तुमची नेमकी अडचण काय आणि हे का वार्ड क्रमांक किती आहे? 2. हां, काय अडचण काय तुमची नेमकी? व्यवस्था वाटाची अडचण आहे आम्हाला. हां सगळं चिखल व्हायला. हां अंगणवाडीचे लेकरे जाईन, हां माणसाला वागता येईन. हां याची काहीतरी सुविधा करा तुम्ही. हां. नाली काढा, काय पाणी कुठून काढायचं तिकडून काढून टाका, आम्हाला काय समज नाही. किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे? 2 महिन्यापासून आहे. हां. ग्रामपंचायत काय उपाययोजना करते का नाही? काहीच नाही. हां. येऊन पाहिजे. हं. सरपंचाला एकदा सांगितलं याचं काय करा तर करू म्हणले. ग्रामसेवकाला सांगायचं ना. ग्रामसेवकाला नाही सांगितलं, ग्रामसेवक भेटलाच नाही. हं. 2दा जाऊन वापस आलो. हं. आता काय तुमची मागणी काय? मागणी हीच आहे आमची, पाण्याचा बंदोबस्त करायची. हं. आम्हाला काही देणं घेणं नाही. काय नाव काय तुमचं? अहमद, शेख अहमद. कोणत्या वार्डात राहतात? 2. काय प्रॉब्लेम, अडचण काय तुमची? पाणी तकलीफ आहे, दुसरं काय आम्हाला. कोणत्या पाण्याची? काय इकडचे एकी गल्लीचे पाणी आले, हां. इकडचंही पाणी आले, सगळं त्रास व्हायले गल्लीला. हां चालताही नाही, काही नाही आम्हाला. हां. एक तर चालताही नाही, ढो व्हायले, एक लेकरा पळायले, हं. सगळे माणसं मोठे पळायले. हं. घरासाठी जाताना वाट नाही आम्हाला, काहीच नाही. हं. याची काही ना काही सुविधा करायला पाहिजे. कोण करायला पाहिजे? ग्रामपंचायत ये, ग्रामसेवक नाही तर ये सगळं ये सरपंच. हां. याची तुम्ही यापूर्वी तक्रार दाखल केली का? या अडचण दाखवली तुम्ही? हां दाखवली ती. हां.
याचं काय उपयोग झालं नाही करूच म्हणले तसं काय हं. ते काय एका 2-3 महिने झाली काय खेळ चालूच आहे हां काय तरकाला कोणीच काय करणं हां इकडे यायले पाणी येते इकडचं पाणी आले इकडे पाणी आले काय घरासमोर पाणी साजायले ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्हाला काय आश्वासन देण्यात आले होते? सगळे नाल्या दुरुस्त करू रोड करू सगळे करू हां. काहीच झालं नाही टाकी झाली पासून काहीच नाही इथं ही टाकी झाली पासून म्हणले काय टाकी झाली कामच होत नाही निमराला सगळं सांगायला करूच म्हणाले मग आता तुम्ही या ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दखल नाही दिली तर तुम्ही कोणत्या मार्गाने आंदोलन करणार याचा मार्ग कसं काढणार? ग्रामपंचायतमध्ये जाऊ आणि बघू आता याच्या पुढे काय करते की नाही काय अर्ज दिवे कांदा हां पुढे जावं लागेल आम्हाला